सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, त्यातच लग्न सराईचेही दिवस आहेत. त्यामुळे अनेक जण प्रवास करतायत. मात्र वाढत्या प्रवाशांसाठी एसटी बस कमी पडू लागल्यात, म्हणून अनेक जण खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतायत. मात्र खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांनी आता प्रवाशांची लूट सुरू केली. म्हणूनच अव्वाच्या सव्वा दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांवर सरकारचं नियंत्रण नाही का, असा सवाल विचारला जातोय. पाहूया. सुट्ट्या लग्न सराईत प्रवाशांची लूट. खासगी ट्रॅव्हल्सचे दर अव्वाच्या सव्वा. एसटी बस कमी असल्याचा गैरफायदा. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यातच लग्न सराईही जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक जण प्रवास करतात. त्यासाठी एसटीच्या बसचा अनेकांना आधार असतो. मात्र एसटीच्या बस कमी असल्याने लोक खासगी ट्रॅव्हल्सकडे वळतायत. मात्र प्रवाशांची वाढती गर्दी पाहून नियम तोडून ट्रॅव्हल्स चालक अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याचं समोर आलंय. लग्न सराईचा किंवा सीझन जर असेल सण उत्सवाचा, तर त्या दरम्यान वाहतुकीच्या दरामध्ये भरमसाठ वाढ ही ट्रॅव्हल्स कंपनीकडून केली जाते. या दरावरती नियंत्रण ठेवण्याची कुठलीही उपाययोजना शासनाकडे उपलब्ध नाही. तसेच परिवहन मंडळ जे आरटीओ ऑफिस यांचं सुद्धा याकडे कुठलेही लक्ष नसल्यामुळे नागरिकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट होत आहे. तर दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स चालक मात्र जास्तीचे दर आकारत नसल्याचा दावा करतात. तिकीट वाढ झालेली नाही आहे. महिलाला अर्धी तिकिटीचा महिला लाभ घेत आहे. प्रवाशाची गर्दी तशी नाही आहे. महिला वर्ग अर्ध्या तिकिटीचा चांगला लाभ घेत आहे. एसटी तर भाडं वाढ झालेलं आहे, पण आपल्या ट्रॅव्हलच्या भाडं वाढ अजून सुद्धा झालेलं नाही आहे. ट्रॅव्हल कंपनी घाट्यातच चालू आहे. खरं तर खासगी ट्रॅव्हल्सनेही प्रवाशांकडून किती भाडे आकारायला हवे याबाबत काही नियम आहेत. मात्र त्या नियमांना केराची टोपली दाखवून प्रवाशांना लुटलं जात असेल तर परिवहन खात्यानं त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली. त्याचसोबत एसटी बसेसची संख्या वाढवून प्रवाशांची सोय करण्याचीही मागणी होऊ लागली. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.